हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा, आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आज आम्ही आलेलो आहोत स्वीडन मधल्या गावांमध्ये, आणि आज मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे की स्वीडन मधली गावं कशी असतात, तिथली शेती कशी असते। तर ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे। प्लस आम्ही आज स्ट्रॉबेरी पिकिंग सुद्धा करणार आहोत, आणि मागच्या वेळेस सुद्धा आम्ही स्ट्रॉबेरी पिकिंग केली होती आणि ह्या वेळेस पण आम्ही करणार आहोत, कारण इतकं मस्त वाटतं ना शेतातून अशी छान फ्रेश अशा स्ट्रॉबेरीज पिक करायला। तर खूप छान वाटतं। आणि तिथे मेन म्हणजे काय ना की तिकडे ना आपण भरपूर साऱ्या स्ट्रॉबेरीज वगैरे खाऊ शकतो। तसं मी सगळं डिटेल तुमच्याबरोबर तिकडे गेल्यावर शेअर करणारच आहे। तर चला आता आम्ही मेट्रो स्टेशनच्या इथे थांबलेलो आहोत, आणि इथून आपल्याला बस पकडून जायचं आहे, आणि तिथून प्लस 2 किलोमीटर वॉकिंग आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते स्ट्रॉबेरीचं शेत दिसणार आहे। प्लस जाता जाताना मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे की इथली जी स्वीडन मधली आपल्याकडची गावं कशी असतात आणि स्वीडन मधली गावं कशी असतात। सो हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तर मेट्रो स्टेशन पासून आपल्याला जिथे जायचं आहे स्ट्रॉबेरी पिकिंग करण्यासाठी, तर तिथून आता आम्ही बस पकडलेली आहे, आणि आता 20 मिनिट्स आहेत अजून तिकडे पोहोचण्यासाठी। तर आता चाललंय आमचं मस्त रमत गमत जाणं, हो ना विहिकाचा आजचा लुक बघा किती छान आहे। मस्त तिने ड्रेस घातलाय आय लव्ह मॉम, आणि पॅन्टवर आहे आय लव्ह डॅड। तर चला आपण आता तिकडे पोहोचल्यानंतर बोलूया। तर आत्ताच आम्ही बसमधून उतरलो, आणि थोडंसं क्लाउडी वातावरण आहे त्याच्यामुळे, आणि थंडी पण असते त्याच्यामुळे जर्किंग घातलंय आता। तर येस, बसमधून उतरलो आणि खूप सरप्राइझिंग अशी गोष्ट दिसली। खरं तर अनएक्सपेक्टेड होती ही, ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल हॅरी पॉटर टाईपचं काय म्हणतात, हॅरी पॉटर थीम सारखं आहे ना एक चर्च दिसलेला आहे आम्हाला समोर। तुम्हाला दाखवते मी आता। आता इथून चालता चालता प्रॉपर असं म्हणजे गाव असतं ना ते दिसायला लागले नाही का। एकदम मस्त इथे घरं आहेत अशी कौलारू तुम्ही बघू शकता, आणि खूप मोठं असं शेत आहे, जिथे नजर जाईल तिथपर्यंत अगदी शेत आहे। तर चला आता आपल्याला भरपूर चालायचं आहे अजून, मला वाटतं 2 किलोमीटर चालायचं आहे ना, 2 किलोमीटर। आणि विक्रांत विहिकाला घेऊन चालताय तिथे। छान मस्त वाटतं एकदम हिरवगार फुल शेत। हो ना, बघा ना वातावरण पण खूप छान आहे, मस्त वाटतं। हो, आणि आपल्याकडे कसं गावाकडे बघा शेतामध्ये झाडाला लावलेले असे झोके असतात तसं इथे पण दिसलेलं आहे मला बघा मस्त, आणि एकदम गावाकडची फिलिंग येते नाही का प्रॉपर। मस्त झाडं लावलेली आहे तिथे फुलांची, छान किती सारे फ्लावर्स आलेत त्याला, आणि अशी कौलारू घरं, छान वाटतंय। सो जाता जातात ना आम्हाला इथे मस्त असं काय म्हणतात त्याला, तबेला दिसलेला आहे, आणि तिथे छान असे हॉर्सेस आहेत बघा, किती सुंदर आहेत ना। 3 वेगवेगळ्या कलरचे 3 हॉर्सेस आहेत, आणि विहिकाला ना हॉर्स खूप आवडतात, त्याच्यामुळे ती आहे ना स्ट्रोलर मधून उठून आली बाहेर, हो ना। विहिका काय आहे, हॉर्स कसा करतो, सो आता आम्ही स्ट्रॉबेरी फार्मच्या इथे पोहोचलेलो आहोत, आणि इकडे आहे आपला इथला पार्किंग एरिया। भरपूर गर्दी आहे नाही का, खूप जास्त गर्दी आहे,
आणि प्लस आज सुट्टी आहे कारण आज स्वीडनचा नॅशनल डे आहे, स्वीडिश नॅशनल डे आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे. सगळे बाहेर पडलेले आहेत आणि भरपूर गर्दी आहे. चला लवकर, स्ट्रॉबेरी संपला तर चला चला. सो आता आपण पोहोचलेलो आहोत इथे स्ट्रॉबेरी फार्मला आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारे स्ट्रॉबेरी आहेत आणि लोक बघा कशी आलेत कारण आत्ता जस्ट स्ट्रॉबेरी पिकिंग चालू झालं आहे. सो त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे आणि इथे लाईन लावलेली आहे अगदी लोकांनी. तर चला आता पटकन लाईनमध्ये थांबूया म्हणजे आपलाही लवकर नंबर लागेल. सो भरपूर सारे असे स्ट्रॉबेरीज आहेत बघा. तर चला. सो आणि इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहेत जसं तुम्ही बघू शकता. इथे आहे ट्रॅक्टर राईड, आपल्या गावाकडे असते ना असतात ना ट्रॅक्टर, सो तशी एकदम ट्रॅक्टर राईड आहे. प्लस अजून हॉर्स राईड वगैरे पण ह्या गोष्टी सगळ्या आहेत. आपण सगळं करणार आहोत आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो चला. सो हे आहे आपलं इथलं एंट्री गेट. तर आता आपण लाईनमध्ये थांबूया मस्त आणि इथे बास्केट वगैरे सुद्धा देतात, सो ते पण घेऊया. आणि इकडे काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे लहान मुलांसाठी, त्याच्यासाठी लाईन आहे ती. गर्दी तुम्ही बघू शकता, काय गर्दी आहे बाप रे, आज खूप जास्त गर्दी आहे. मला तर वाटतं स्ट्रॉबेरी संपतील आपण जाईपर्यंत, एवढी गर्दी आहे. अच्छा, हे हॉर्स राईड साठी आहे का लाईन एवढी? अय्या वाव, बघ मी का ये, चल उतर खाली. आता आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आहोत मस्त आणि आता जवळ आलेली आहे खरं तर लाईन, कारण आम्हाला लांबून वाटलं की एवढी सारी लाईन आहे पण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना इथे, तर प्रत्येकासाठी वेगवेगळी लाईन आहे. सो चला आता आपल्याला, मला वाटतं बास्केट्स देतील ना, ते बास्केट किंवा बॉक्स वगैरे जे काही असेल त्याच्यात तुम्ही पिक करून घेऊ शकता. तर आता मला बास्केट मिळालेला आहे मस्त. आपण याच्यामध्ये आता स्ट्रॉबेरीज भरूया. चल Vika उतरती. Alla fortsätter ner i tunneln, är ni jättesnälla. Kan du inte fastna här uppe? Det är fler som vill komma in bakom er. ठेव ठेव. वीक आपण स्ट्रॉबेरी काढून देते मला. आणि इकडे ना आपण असं नाही की फक्त घेऊन जाऊ शकतो, भरपूर सारं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे इथे खाऊ पण शकतो आणि ते पण करू शकतो. सो काय काय स्ट्रॉबेरीज आहेत ना, थोड्याशा बाहेरच्या ज्या आहेत ना त्या कच्च्या आहेत, अशा नाही का व्हाईट कलरच्या दिसतात हे बघा. आणि आतमध्ये जे आलेत ना त्या छान पिकलेल्या आहेत, मस्त आहे बघा. आता आतले जे आहेत ना इथे, सो आतल्या छान पिकलेल्या आहेत मस्त. आणि खाऊन पण बघूया. मस्त, एकदम गोड आहेत.
कच्च्या का घेतल्या? तोड तोड चल. असे ना रेड रेड तोडायचे, रेड. ठीक आहे. आणि तुला खायचं का स्ट्रॉबेरी? भरपूर आले ना, भरपूर आलेले आहेत आणि मस्त 4 बॉक्स भरून आपण घेतलेले आहेत. कलर काय दिसतोय एक कलर नंबर खूप सुंदर दिसतोय आणि खूप स्वीट आहेत. खूप स्वीट आहेत, एकदम असे रसाळ आणि स्वीट आहेत एकदम मस्त. विका पण खाती इथे, हो ना विका? वा, कसं आहे? छान 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 आहे. चला. आणि लोकांची गर्दी किती आहे ना भरपूर तोडण्यासाठी. तर हे जे आहेत ना हे पिकिंगसाठी, आणि मला वाटतं पलीकडचे आहेत ना ते थोडे कच्चे, त्यामुळे तिकडे कोणीच नाहीये नाही का, तिकडे चालूच नाही केलं अजून. ग्रीन ग्रीन आहेत अजून. हो So, चला. हो चल चल खा. खा. तोडण्याबरोबर खाणं पण गरजेचं आहे. खाणं पण चालू आहे. विका पण खातीये है ना? विका कशी खाते तू स्ट्रॉबेरी? दाखव. उलटी खाते. उलटी खातीये. इकडे खा. हे खा. नो. आता आमच्या स्ट्रॉबेरीज वगैरे सगळ्या तोडून झाल्या आणि थोडा पाऊस पण यायला लागलाय नाही का आता. बिलिंग साठी पण खूप मोठी लाईन. बिलिंग साठी खूप मोठी लाईन आहे, तुम्ही बघू शकता. एकदम तिथपर्यंत लाईन आहे आणि आमच्या मागे पण भरपूर लाईन लागली आहे आता. सो चला पहिले बिलिंग करूया आपण आणि नंतर मग बोलते तुमच्याशी. बघा कसे दमलेत लाईन मध्ये थांबून थांबून स्ट्रॉबेरी हातात घेऊन. स्ट्रॉबेरी खाऊन विकाचं तोंड बघा कसं लाल लाल झालंय. हो इकडे बघ विका, इकडे बघ विका. विका शिवानी. सो आता आम्ही इथे ट्रॅक्टर राईड ऍक्टिव्हिटी करणार आहोत आणि हा आहे ट्रॅक्टर इथला. सो आता हा तर फुल झालेला आहे, त्याच्यामुळे हा एक राऊंड मारून येईल, त्याच्यानंतर मग आम्ही जाणार. तर आता लाईनमध्ये थांबलेलो आहोत आम्ही आणि विका आणि आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड आहोत. हो ना विका? ट्रॅक्टरमध्ये बसायचं. घाबरती. सो आता ट्रॅक्टर आलेला आहे आणि सगळेजण उतरतील आणि आम्ही बसणार आहोत आता ट्रॅक्टर मध्ये. हो ना? तर किती आहे तिकीट आहे ट्रॅक्टर राईडचा? 20 krona आहे पर पर्सन. सो चला आता आपण जाऊया आणि ट्रॅक्टरची राईड करता करता तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवते इथला. विहिका हॅलो. सो आता आम्ही ट्रॅक्टर मध्ये बसलेलो आहोत. मस्त ट्रॅक्टर राईड चालू झाली आहे. विहिका घाबरली ती. तर आता तुम्हाला आहे ना बाहेरचा पण बॅक कॅमेराने दाखवते परिसर.
मस्त आहे आणि मोठा ट्रॅक्टर आहे ना, त्याच्यामुळे भरपूर लोक एका वेळी बसतायत नाही का. आणि छान एन्जॉय भारी वाटतंय असं नाही का. काय काय ग मग तिथे गाणं म्हणतीये ती. कसं गाणं म्हण. काय गाणं म्हणते. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. तर आता आमचे स्ट्रॉबेरी पिकिंग झालं, तसं तुमच्या बरोबर शेअर केलंच मी सगळं. आणि ट्रॅक्टर राईड वगैरे सगळ्या ऍक्टिव्हिटी पण करून झाल्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होता नाही का. मस्त एक्सपिरियन्स होता. आणि येस, आता आपल्याला घरी जाऊन आपले हे स्ट्रॉबेरीचं काय काय करायचं. खरं कसं होतं माहितीये का, म्हणजे आपल्या घरी जर स्ट्रॉबेरी आपण विकत आणली ना, तर असं स्पेशली स्ट्रॉबेरी काढून ते खाणं असं होत नाही. पण असं शेतातनं ताजी ताजी घेऊन खाणं ते म्हणजे खरंच भारी वाटतं नाही का. आणि त्या निमित्ताने भरपूर जातात सुद्धा, आपले खाल्ले जातात सुद्धा. सो चला आता आम्ही चाललो आहोत घरी. आणि येस, स्ट्रॉबेरीचं आपण काय काय करू शकतो, अजून भरपूर काय काय गोष्टी करू शकतो नाही का. एक तर जाम फिक्स. जाम, हो जाम पण आपण मागच्या वेळेस केला होता आम्ही जाम. सो ह्या वेळेस नको जाम. हां येस, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम करू शकतो, स्ट्रॉबेरी केक करू शकतो, स्ट्रॉबेरी मिल्कशेक करू शकतो, सिरप करू शकतो. सो भरपूर गोष्टी करू शकतो. बघूया आता.